काय चाललंय अनघा आणि तिच्या पप्पांचं? बापरे, खेळू बाबा चाललाय. अरे बाबा, काय खेळताय तुम्ही दोघं? काय खेळताय तुम्ही दोघं? मस्ती करताय, मस्ती करताय. अरे बापरे, इतकी सारी मस्ती करताय दोघे जण. हा, काय बेटा, इकडून उठलं की तिकडे ठेवतात तुला, तिकडून उठलं की इकडे ठेवतात. कसं होईल अश्विनी? इतकं सारं खेळायचंय तुला? इतकं सारं खेळायचंय तुला? अप्पे खाशील शनू तू? अप्पे खाशील? मम्माला सांगू अप्पे बनवायला तुझ्यासाठी? सांगू मम्माला अप्पे बनवायला? एव्हरीवन, तर आज आपण बनवणार अप्पे. जवळपास हे अर्धा किलोच्या जवळपास रवा आहे. त्याच्यामध्ये मी थोडस दही ऍड केलेलं आहे आणि त्याला ऍड करून 2 तास मुरत ठेवलेला, भिजत ठेवलेला आहे हा रवा आणि दही. त्यासोबत मी इथे घेतलेले आहे टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, कांदे घेतलेले आहेत आणि इथे 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि इथे अद्रक लसणाची पेस्ट ठेवलेली आहे. तर आज आपण बनवणार आहोत अप्पे. तर आणखी मी त्यामध्ये ऍड करणार आहे हे गाजर आणि काकडी आणि मुळा याचा किस करून ठेवलेला आहे. तर हा सुद्धा आपण त्यामध्ये ऍड करू आणि असे हेल्दी असे अप्पे खाऊ. हे छोट्या मुलांना सुद्धा प्रचंड आवडतात. तुम्ही सुद्धा ट्राय करा. ठीक आहे, तर मग बनवूया आपण. बहुतांश लोक काय करतात ना, हे सगळं कच्चच याच्यामध्ये टाकतात. पण आमच्याकडे ना कच्च कोणाला आवडत नाही आणि ते तिखटपणा मिरचीचा तो थोडा फ्राय केल्यावरच जातो. त्यामुळे आपण काय करू ना, आता मी ही कढई तापवत ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आपण थोडं तेल टाकू, बिलकुल थोडं तेल टाकू. 1 चमचा थोडं तेल टाकणार आहे. तेल थोडं तापत आलं की यामध्ये आपण मोहरी आणि जिरे ऍड करणार आहोत. हे मी थोडी मोहरी टाकते याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. तडका देते, याच्यामध्ये थोडं जिरं टाकते. मोहरी तडतडली आहे आता छानपैकी आणि जिरे पण फुगले आहेत. तर त्यामध्ये आता आपण टाकू जे आपल्याला आपण कट करून ठेवलेलं होतं सगळं, ते सगळं आता याच्यामध्ये टाकू. बघू शकता मोहरी छान तडतडली आहे. त्यामध्ये मी कांदे टाकते आता. जे सगळं काही बारीक करून ठेवलेलं होतं, तुम्हाला दाखवलं होतं मागे, ते सगळं मी आता याच्यामध्ये ऍड करते. तुम्ही तुमच्या नुसार आणखी ऍड करू शकता व्हेजीज. तुम्हाला आणखी काही आवडत असेल तर तुम्ही पत्ताकोबी सुद्धा ऍड करू शकता. ज्या भाज्या मुलांना आवडत नाही त्या तुम्ही याच्यात टाकून ऍड करू शकता. मुलं आवडीने खातात. पाणी सुकत आलं, सुकत येईपर्यंत त्याला थोडं शिजत ठेवू. अद्रक लसूणचा पेस्ट टाकते मी चवीसाठी. चांगलं याचं पाणी जोपर्यंत आटत नाही, थोडं ते चिमत नाही टमाटर आणि कांदे, तोपर्यंत त्याला आपण शॅलो फ्राय करून घेऊ. बघू शकता तुम्ही, छानपैकी फिरवून घेते. शिजवता सगळं व्हेजीज की थोडं शॅलो फ्राय करता? तर बघू शकता हे तुम्ही, पाणी टमाटर आणि कांदे बऱ्यापैकी चिमलेले आहेत, शिजलेले आहेत. टोमॅटोनी पाणी सोडलेले आहे आणि छान असं जिन्नस बऱ्यापैकी अर्धवट शिजलेलं आहे. बाकी ते अप्प्यामध्ये शिजणार आहे, तुम्ही बघालच. ठीक आहे, तर आता आपण गॅस बंद करून देऊ. बंद करू. रवा, दही याच्यामध्ये जे ऍड आहे, 2 तासापासून आपल्याला भिजत ठेवलेलं होतं. तर आता आपण याच्यामध्ये काय टाकूया, हे मी 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे, तर हे टाकून देऊ याच्यामध्ये. ठीक आहे. हा, शिजवलेलं मिश्रण आपण थोडं थंड होऊ दिलेलं आहे. थंड झाल्यावर आपण आता याच्यामध्ये ऍड करतो आहे, बघू शकता तुम्ही. याला आता आपण एकजीव करून घेऊया बऱ्यापैकी. सगळं साहित्य जे आपण आता शिजवलेलं थोडस ते आणि आपलं
हे एकजीव मिश्रण एकजीव होईपर्यंत आपण अप्प्याचा साचा गरम व्हायला ठेवतोय. बघू शकता तुम्ही, कमी फ्लेमवर, एकदम कमी फ्लेमवर आपण अप्प्याचा साचा गरम करायला ठेवूयात. आणि इकडे मिश्रण एकजीव झालेलं आहे, मिश्रण बऱ्यापैकी एकजीव झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण हे बघा, माझी मुलगी रडते आता, तर आपण जरा आवरून घेऊया लवकर. थोडस ऍक्टिव्हेट करायला पाणी टाकूया आपण. भांड थोडं छोटं झालंय का, तुम्हाला काय वाटतं? थोडं छोटं झालंय. हा, आता आपण काय करणार आहोत, हे एकजीव झालेलं आहे, सोडा मीठ सगळं टाकलेलं आहे. आता आपण साच्यामध्ये, जो साचा आपण गरम करायला ठेवला होता, यामध्ये अप्प्याच्या साच्यामध्ये आपण तेल घालूयात. थोडं बऱ्यापैकी तेल टाकायचं, जेणेकरून अप्पे चिपकत नाहीत आणि सलग वर येतात, निघून येतात. तर असं आपण तेल टाकूया. हा, तेल टाकलेलं मी याच्यामध्ये, आणि याला थोडं फिरवून घेऊया सगळ्या बाजूनी, जेणेकरून अप्प्याच्या कडा सलग निघतील. फिरवून घ्यावं. आता एक छोटा चम्मच घ्यायचा, छोटा. कधी पण कडाने सुरुवात करायची अप्पे टाकायला, कारण मधातला भाग कायम लवकर गरम होत असतो. कडाने अप्पे टाकून घेऊया, पटापटा टाकून घेऊया, कारण आपण आधीच साचा गरम करायला ठेवलेला होता. हा, पसरवून घेऊया अप्प्याचं सारण. इकडे अनघाची आणि तिच्या पप्पाची मस्ती सुरू आहे. अनघाला एंटरटेन करणं सुरू आहे. आणि याला आता आपण झाकून 2 ते 3 मिनिटं शिजून देऊया. एक साइड झाली की आपण परत त्याला पलटवून घेणार आहोत. असं कमी याच्यावर, सिम आचेवर आपण असं अप्पे शिजवून घेऊयात. आजू आणि अनघाची मस्ती सुरू आहे, पकडापकडी सुरू आहे. मम्माला पकड, मम्माला पकड, मम्माला पकड, पकड 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 पकड. अरे मला पकडलं, बिट्टूनी पकडलं. चल, एक साइड आता व्यवस्थित झालेला आहे. आता आपण आधी मधातली बाजू पलटवून घेऊया, कारण ती लवकर गरम होते. बघू शकता अप्पे छान असे शिजलेले आहेत, ब्राऊन झालेले आहेत, फुगलेले आहेत, आणि चविष्ट आणि पौष्टिक असे अप्पे आपले तयार आहेत. दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊया. शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी. दुसऱ्या बाजूने शिजू देऊया आणि परत याला 1 ते 2 मिनिटं होऊ देऊया, शिजू देऊया. ओके, भेटू परत. सो आता आपण चेक करू. हा, बघू शकता दोन्ही बाजूने असे हे आपले गरमागरम अप्पे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला कसं वाटलं? मी नेहमी शिजवते, याच्या आधी पण मी करून बघितलंय, कच्चेच करत होते, पण त्यांनी काय होत होतं ना, मिरचीचा तिखटपणा जात नव्हता आणि तिखट चांगलं वाटत नाही तेवढं जिभेला लागलेलं, त्यामुळे मी थोडं शिजवून घेते. तुम्ही कसं ट्राय करता मला नक्कीच सांगा, आणि तुम्हाला पण एन्जॉय करायला देते अप्पे. घ्या, तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, खुश राहा, हेल्दी राहा, आणि हो, बघत राहा रागिनी कोल्हेचं चॅनल.